नमस्कार मित्रांनो, युनिक प्रचार ऍप मध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युनिक प्रचार ऍप कसे इन्स्टॉल करावे। तुम्हाला WhatsApp वर एपीके मिळाली असेल, त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल बटन दिसेल, त्यावर क्लिक करा। इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन बटन दिसेल, त्यावर क्लिक करा। ऍप उघडल्यानंतर तुम्हाला काही परवानग्या विचारल्या जातील, त्या परवानगी संमती द्या आणि कंटिन्यू टू लॉग इन बटन वर क्लिक करा। तुम्हाला अशा प्रकारे लॉग इन विंडो दिसेल, त्यामध्ये तुमचे नाव आणि नंबर टाकून लॉग इन बटन वर क्लिक करा। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काही विशेष परवानग्या विचारल्या जातील। पहिली परवानगी डिस्प्ले ओव्हर अदर ऍप्स, त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर लिस्ट दिसेल, त्यामधून युनिक प्रचार ऍप निवडा आणि परमिशन ऑन करा व परत या। दुसरी परमिशन ऍक्सेसिबिलिटी टू ऑटो सेंड व्हॉट्सअप या बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर आलेल्या ऍक्सेसिबिलिटी स्क्रीनवर इन्स्टॉल्ड ऍप्स किंवा डाउनलोडेड ऍप्स मधून युनिक प्रचार ऍप साठी पहिली ऍक्सेसिबिलिटी ऑन करा। जर बटन ऑन होत नसेल तर तुमच्या मोबाईलच्या मेन स्क्रीनवर या आणि युनिक प्रचार ऍपला थोड्या सेकंडसाठी प्रेस करून ठेवा। मग तुम्हाला ऍप इन्फो दिसेल, त्यावर क्लिक करा आणि उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या 3 डॉट्स वर क्लिक करा आणि अलाउ रेस्ट्रिक्टेड ऍप सेटिंग्स वर क्लिक करा। परत या, ऍप मध्ये जा आणि परमिशन अलाउ करा व बॅक प्रेस करून मागे या। तसेच तिसरी परमिशन अलाउ अनरेस्ट्रिक्टेड बॅटरी ऍक्सेस या स्विचवर टच करा आणि अलाउ करा। जर आपला मोबाईल रेडमी किंवा रिअलमी कंपनीचा असेल तर ऍप परमिशन्स विंडो या पर्यायावर क्लिक करा। त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर अदर परमिशन्स विंडो वर क्लिक करा आणि त्यामध्ये असलेल्या सर्व परमिशन ऑन करा। अशा प्रकारे सर्व परमिशन सेट केल्यानंतर कंटिन्यू टू ऍप बटन वर क्लिक करा। तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल। आपण पाहणार आहोत कॉल केल्यानंतर व्हॉट्सअप आणि टेक्स्ट मेसेज कसा सेंड होतो। सर्वप्रथम नंबर डायल करून कॉल करा। कॉल कट झाल्यानंतर व्हॉट्सअप आपोआप ओपन होईल आणि अशा प्रकारे त्या नंबरला मेसेज सेंड झालेला दिसेल। तसेच टेक्स्ट मेसेज ओपन करा आणि अशा प्रकारे टेक्स्ट मेसेज सेंड झालेला दिसेल। धन्यवाद।